चला सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मारवरती किट्टू आपल्या संघासाठी वरद विनायक संघाकडून पहिला आणि महत्वाचा षटक. स्ट्राईक एंड वरती मोनिश पहिला हाताला चेंडू हलक्या हाताने घेऊन काढला. चेंडू डिक्लेअरच्या दिशेने जाताना दिसतोय. पहिल्या चेंडूवरती श्री गणेश झाला. श्रीदेवी या संघाच्या एकेरी धावाने पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढला ऑफ साईडला. दोन चेंडू दोन धावा. गोलंदाजी मालवरती विचार केला तर नेहमी वरद विनायक संघाकडून आपल्याला कुशल पहिलं षटक हाताळताना दिसतो. ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न. रोहन एक चांगलं क्षेत्ररक्षण. 3 चेंडू आणि 3 धावा. पुन्हा एकदा ऑफ साईडला हलक्या हाताने घेऊन काढलं. मग बघा मैदानाच्या आतमध्ये सिंगलला जास्त महत्व आहे. पिचचा लेखाजोखा पाहायला गेलं तर 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 4 धावा. एक मोनिश आणि विशूची सलामी जोडी श्रीदेव या संघाकडून आपल्याला दिसते. पुन्हा एकदा हलक्या हाताने ऑफ साईडला घेऊन काढला. 5 चेंडूचा खेळ झाला. धावा 5. पहिल्या षटकात शेवटचा चेंडू मार्ग असता धावफलकावर धावा 5. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर कॉल होता. स्टेपचा पंच दाद फट्टा होता ना. चला गोलंदाजी मारवरती हेमल भावसार आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आले. वरद विनायक या संघाकडून सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही सज्ज आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आला. पुन्हा एकदा ऑफ साईडला घेऊन काढला. रोहन चेंडूवर येताना चेंडूला अडवलं आहे. 7 धावा. एक चेंडूचा आतापर्यंत दुसऱ्या षटकात खेळ झाला. 7 धावा. पुन्हा एकदा ऑफ साईडला हलक्या हाताने घेऊन काढला. 2 चेंडू 8 धावा. बघा मैदानाच्या आतमध्ये सिंगलला जास्त महत्व. मागच्या सामन्यामध्ये विचार केला तर श्री स्पोर्ट संघाने सुद्धा 18 चेंडूमध्ये 18 त्यानंतर 32 धावा. शेवटच्या चेंडूमध्ये तब्बल 14 धावा ठोकल्या गेला. त्याचं टार्गेट सुशांतने आपल्या बॅटवरती स्वतःवर जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये होता. 2-5चं समीकरण होतं. तिकडे स्वतःला बॅक केलं. डगआउटमधून सुशांतवरती विश्वास जतावला गेला की सुशांतला स्ट्राईक एंडवरती आणा आणि त्यानंतर सुशांतला स्ट्राईक एंडवरती आणलं. तीच कामगिरी आपल्या संघासाठी 1-4चे समीकरण असताना तो चौकार आला. इंटू द गॅप चेंडू जाताना दिसला आपल्याला. पुन्हा एकदा मोनिश ड्राईव्ह ऑन साईडला हलक्या हाताने घेऊन काढला. चार चेंडू आतापर्यंत खेळ झाले. धावफलक धावा 10 चेंडू आणि 10 धावा. पुन्हा एकदा ऑफ साईडला आकाश करत चेंडू रत्ना चेंडू हाताने नाही पायाने अडला गेला कुठेतरी. 5 चेंडूचा खेळ झाला. दुसऱ्या षटकाळी शेवटचा चेंडू मार्ग असतो. धावफलक धावा 11 शेवटच्या चेंडूवरती मोनिश प्रहार करतील का सिंगलने आपल्याकडे स्ट्राईक ठेवतील. प्रहार गेला ऑफ साईडला. श्रेयस नाडू धावचीची संधी. तिन्ही क्षेत्ररक्षक बॅकअप साठी आले होते. अखेरकार षटक संपलं. षटकान संपल्यानंतर धावफलक जाऊन थांबलं. 12 घेऊया ब्रेक. ऐक्य डीजे मार्फत संगीत. लाईव्ह पाहू शकतो. 3:30 पासून या स्पर्धेला सुरुवात झाली. प्रेक्षक वर्ग सुद्धा खूप जोडला गेलेला पाटील नेटवर्क यूट्यूब यांच्या माध्यमातून. चला ते आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आले आहेत आकाश गरज. आता बॅटल आधी बॅट्समॅन आणि बॉलरमध्ये दिसताना दिसतंय. दोघंही आपला वेळ घेत आहेत. हलक्या हाताने ऑफ साईडला फक्त चेंडू ढकलून दिला. एक चेंडू धावफलक्या धावा 13-13चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये.
विशूच्या खांद्यावरती जबाबदारी आहे कारण की मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट घेऊन दोघंही फलंदाजामध्ये बॅटल आहे. पुन्हा एकदा ऑफ साईडला हलक्या हाताने घेऊन काढला. 2 चेंडू 14 धावा. 2 चेंडू आणि 14 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सुर एक चांगला टप्पा हाताळला होता बघा. गोलंदाजी मारावर विचार केला तर सारखा पहिल्या चेंडूवरती तुमचा लाईन अँड लेन टप्पा चांगला असेल तर ते शेवट नंतरचे 2 चेंडू सुद्धा त्याच टप्प्यावरती हाताळणं खरोखर परत विनायक संघासाठी बेनिफिट ठरेल कारण की 3 चेंडूचा खेळ झाला. धावफल काय धावा 15 आणि आता कोणतेतरी हात खोलून दिले जात नाही आहेत. खोलवा टप्प्याचा चेंडू जर का चेंडू हातात असता तर कुठेतरी संधी बनली असती पण 4 चेंडू धावा काय धावा 16 सिंगलला जास्त महत्व. आता कुठेतरी मोठे फटके मानाचा प्रहार केलं जाते. 4 चेंडू आणि धावफलकावरती धावा 16. बॉल टू बॉलचं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये कारण की सिंगलला जास्त महत्व. एकही अतिरिक्त धाव नाही आली. 16 चेंडूवरती 16 सिंगल घेऊन काढले. पुन्हा एकदा धावचीच्या संधी यासनचा कॉल वरच्या हँडवरती थ्रो पण जी जलद गती नव्हती आणि गोलंदाजी हँडवरतून सांगण्यात येते की खालती थ्रो ठेवायचा होता. बघा कुठेतरी निघाले होते मनवेल पाड्यातून पण रिक्षा कुठेतरी स्लो मिळाली त्यांना आणि थोडेसे लेट पोचायचं होतं डोंगरपाड्यात पण लवकर पोचता आलं नाही. अखेरकार शेवट 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ धावफलकार धावा 17 खतराचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातील धावफलकार धावा 1717 रन ऑन बोर्ड. आणि यष्ट्या उद्ध्वस्त आकाश गरज यांच्या शेवटच्या चेंडूवरती विशूच्या यष्ट्या उद्ध्वस्त. विशू बॅक टू द डग आउट. कमांड डीजे. तर जे बॉल टू बॉलचं इक्वेशन होतं ते कुठेतरी थांबलं गेलं कारण की शेवटच्या षटकावरती अष्टा उद्ध्वस्त केलं विशू यांच्या आणि धावफलक 17. या 6 चेंडूवरती कुठेतरी अवलंबून असेल की किती मोठं धावेचं आव्हान सेट केलं जाईल. नाटू कुठेतरी बॉल टाकण्याची चूक करत होते पण कुशलने कुठेतरी थांबवताना की जी चूक विनय गोलंबडे यांनी UCC समोर केली ते 2 रननी पॅनलाइज व्हावं लागलं श्री स्पोर्ट या संघाला. तदनंतर सुद्धा कमबॅक दिसला होता पण मागच्या सामन्यामध्ये 1-4चं समीकरण असताना सुशांत नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये झळकलं. 1-4च्या समीकरणमध्ये ज्याच्या बॅटमधून चौकार आणि विघ्नेश वाटर संघ विजयाच्या दिशेने जाताना दिसला. गोलंदाजी मारवरती सुरेख टप्पा चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा निखिल यष्टीरक्षक यांच्या हातात येताना दिसला. निर्धाव चेंडूची सांगता. आता कुठेतरी मोनिशच्या खांद्यावरती सुद्धा दबाव असणार आहे. स्वतःच्या खांद्यावर जबाब देऊन मैदानाच्या आतमध्ये खेळायला लागेल. रोहन ऑन साईड ऑफ साईडला घेऊन काढलाय. ओ सावकाश बघा मैदानाच्या आतमध्ये खेळताना स्वतःला दुखापत काही इजा नाही झाली पाहिजे याची पूर्णतः खेळताना लक्ष द्यायचं आहे. कारण की जिकडे आई एकविरा प्रीमियर लीग आई एकविरा क्रिकेट क्लब आयोजित आई एकविरा प्रीमियर लीग थोडंसं पाणी घेऊन जायचं आहे. दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 18 18 धावा. आता मोनिश आणि भरत एक लेफ्ट हँडर बॅटर. भरत ऑन स्ट्राईक येताना त्याच्या बॅटमधून सुद्धा श्रीदेव या संघाकडून खेळताना आपण चौकार पाहिलेले आहेत. एक लेफ्ट हँडर बॅटर आणि एक चौकारांची आतिश बाई ज्याच्याकडून सुद्धा अपेक्षित असेल असा भरत. फुलटा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा रोहनच्या हातात. तीन चेंडूचा खेळ झाला. धावफलकावरती धावा 19 पंचांचा निर्णय नाही. येस श्रीदेव संघाने रिव्ह्यू रेफर केलेला आहे. 9 साठी टेक्निकल टीम चेक करतील.
बघा दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 20-20 9+1 या अतिरिक्त धावांनी मोनिश यांचं सुद्धा मनोबल आता कुठेतरी वाढताना दिसेल. कारण की धावफलक कुठेतरी मागे जे थांबलं होतं तर आता कुठेतरी बॉल टू बॉलचं इक्वेशन. दोन चेंडूचा खेळ झाला. धावफलक धावा 20-20. पुन्हा एकदा श्रेयस गोलंदाजी मारवरती. पुन्हा एकदा बघा चांगला चेंडू. आता त्या चांगल्या चेंडूला पूर्णपणे सन्मान देऊन घेऊन काढला. यस रोहन कुठेतरी जलद गतीने आले होते मैदानाच्या आतमध्ये. रोहन दाखवून देताना की तुम्हाला लेझी राहायचं नाहीये. 3 चेंडूचा खेळ झाला. धावफलक धावा 21 एक महत्वाची मॅच दोन्ही संघांसाठी. पुन्हा एकदा भरत मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ षटकाराला आणि बॉक्स क्रिकेट मध्ये षटकाराला महत्व नाही. कम ऑन डीजे. खेळ झाला. धावफलक धावा 21. एक बॉल टू बॉलचं समीकरण होतं आणि कुठेतरी रणनीती होती की सिंगलला जास्त महत्व म्हणजे शेवटच्या षटकावरती प्रहार करणे चौकारांची आतिषबाजीचा कुठेतरी असा विचार केला होता श्रीदेवच्या डगआउट मधून. पण त्या शेवटच्या षटकावरती चुका झाल्या. भरत एक लेफ्ट हँडर बॅटर ज्याच्याकडे पाहिलं जातो अपेक्षा होती पण त्याने सुद्धा चेंडू षटकाराला मारला. पुन्हा एकदा श्रेयस आणि टॅपचा सहारा. धावचीची संधी. येस पंचांचं बोर्ड हवे. टॅडी आल्या पाहिली मागे जाताना धावचीच्या रूपात गडी बाद. कम ऑन डीजे. हे कुठेतरी प्रयत्न होते की शेवटच्या षटकारात जास्त प्रयत्न मारायचा. पुन्हा एकदा मोनिशने बॅट फिरवली जाते आणि एक सुरेख गोलंदाजी श्रेयस यांच्या माध्यमातून षटक संपलं. धावफलक धावा 22 धावेचं आव्हान असणार आहे वरद विनायक या संघांसाठी. घेऊया ब्रेक. सामना दोन्ही संघांसाठी आयएकेला प्रीमियर लीग मध्ये विचार केला तर आव्हान 22 धावेचं आव्हान असणार आहे. पण या 22 धावा जेवढ्या सोप्या दिसतात ना 24 चेंडू मध्ये तो सोप्या नसणार आहेत. कारण की आपण लो स्कोरिंग सामने सुद्धा आजच्या दिवसात पाहिले. जिकडे 6-4चं समीकरण UCC आणि श्री स्पोर्ट्स मध्ये होतं ते समीकरण कुठेतरी UCC संघाला पाठला करता नाही आला. त्यानंतर श्री स्पोर्ट्स संघ सुद्धा 18चं जे धावफलक पाठला करत होता तिकडे सुद्धा आपल्याला 8 गडी बाद होताना दिसले. चला पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने श्रेयस स्ट्राईक एंडवरती आणि विशू गोलंदाजी मारवरती. दोघांच्या खांद्यावरती मॅन ऑफ द मॅच टी-शर्ट. पहिला चेंडूवरती प्रहार करण्याचा कुठेतरी प्रयत्न होता पण निर्धाव चेंडू. बघा आधी जसा उल्लेख केला की 24-22चं समीकरण इझी नसणार. आता 23 चेंडू आणि 22 धावा. प्रत्येक डॉट आहे ना की वरद विनायक संघासाठी धोक्याची घंटा असणार आहे. पुन्हा एकदा फुलटच चेंडूला ऑफ साइडला ढकलून काढले. श्री गणेश झाला वरद विनायक या संघाचा 1 धावेने. 2 चेंडू 1 धावा. आकाश गरत पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती येताना
2 चेंडू आणि 1 धाव. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू ऑन साइडला घेऊन काढलाय. 101 फेकी झाले जलद गतीने. 3 चेंडूचा खेळ झाला. धावा 2. 3 चेंडू 2 धावा. मग गोलंदाजाचा नंबर कुठेतरी नॉन स्ट्राईक एंडवरून पाडण्याचा प्रयत्न झाला. हलक्या हाताने खेळून काढला. 4 चेंडू आणि 3 धावा. चला नेक्स्ट मॅचचा टॉस असेल. आई एकविरा विघ्नेश फायटर. पुन्हा एकदा ऑफसाईडला हलक्या हाताने घेऊन काढला. 5 चेंडूचा खेळ झाला. धावा 4. पहिल्या षटकात शेवटचा चेंडू मार्गस्थ. एक शांत आणि संयमी सुरुवात दोन्ही बॅटरच्या माध्यमातून होताना दिसते. चला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा 5. 18-17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनताना ऑन साइडला घेऊन काढला. बघा जेवढं सिंगल येतात ना तेवढं कुठेतरी वाटत असेल की सिंगल धावा चांगला, पण जेव्हा शेवटच्या षटकामध्ये सामना जाईल याच सिंगल धाव्याने कुठेतरी 6-5चं समीकरण जेव्हा क्षेत्ररक्षक पुढे येतात तेव्हा चिंतेच्या डोक्यात येतात. मैदानाच्या आतमध्ये अखेर बघावं लागेल वरदविनायक संघ काय स्ट्रॅटेजी घेऊन खेळतील. सिंगलला जास्त महत्व का एखादा चेंडूवरती आक्रमक खेळी करताना दिसतील. पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढला आणि श्रीदेव संघाचा विचार केला. सिंगलने कुठेतरी एखादा डॉट आला तर बॉल टू बॉलचं समीकरण, तदनंतर सुद्धा मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये डॉट आला तर श्रीदेव संघ सुद्धा आपल्या संघाला कुठेतरी बॅक सामन्याचा विचार केला तर 50-50 दोन्ही संघानं. पुन्हा एकदा ऑन साइडला हलक्या हाताने घेऊन काढलाय. हवेचा वेग सुद्धा वाढलेला आहे. तीन चेंडू आणि धावफलकार धावा 8. पहिल्या षटकामध्ये एक निर्धाव चेंडू हाताळला होता. 3 चेंडूचं समीकरण धावफलकार धावा 8. कोलवाटा पहिले शेडच्या दिशेने भिरकावून नेण्याचा प्रयत्न. धावचीची संधी असती जर का डायरेक्ट हिट असती. बघा गोलंदाजाने हात टाकला त्या हातीने काय हात चेंडूला लागला त्याच्याने कुठेतरी बॉलची स्पीड कमी झालंय आणि मिडऑफच्या क्षेत्ररक्षकांना संधी मिळाली चेंडूवर येण्याची. 4 चेंडूचा खेळ झाला. धावफलकार धावा 9. 10 चेंडू आतापर्यंत हाताळले. धावफलकार धावा 9. श्रेयस नाडू सफल होताना फुलटॉस चेंडू ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न होता पण सिंगल. 5 चेंडूचा खेळ झाला. धावफलकार धावा 10. 1-0. शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. दुसऱ्या षटकातील धावफलकार धावा 10. बघा सामन्याचा विचार केला तर लो स्कोरिंगची मॅच असणार आहे पण दोन्ही संघांसाठी चिंतेची बाब असणार आहे कारण की जे आव्हान दिसते 23 धावेचे सिंगलला जास्त महत्त्व दिलं जातंय. त्या सिंगल करताना जर का कुठे डॉट आला तर श्रीदेव संघ कुठेतरी आत्मविश्वास वाढून पण तोच मोठा फटकार कुठेतरी दोन्ही बॅटरचा विचार केला तर ज्यांच्याकडे पाहिलं जातं की ज्यांच्या मनगटामध्ये ताकद आहे की चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या सामन्यामध्ये कधी करू शकतात. सामना आपल्या दिशेने फिरवू शकतात. अखेर षटक संपलं. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा डबल 1 11. पुन्हा एकदा डीजेला संधी देऊया. अरे लल्ला गावात सुट्टीचा पन्नास. चला तिसरं आणि महत्वाचं षटक सामना कोणत्या दिशेने जाईल असं हे षटक असणार आहे कारण की या षटकावर अवलंबून असणार आहे की शेवटच्या षटकामध्ये किती धावा ठेवला जातात. धावफलकार धावा डबल 1 11. आणि नॉन स्ट्राईक एंडवरून वाईटचा कॉल होता आणि निर्धाव चेंडू. बघा आधीच उल्लेख केला होता की सिंगल धोकाचे ठरणार आहेत
कारण की आता बॉल टू बॉलचं समीकरण आलं. पहिला निर्धाव चेंडू आणि तिसरा आणि महत्वाचे षटक आहे. या षटकावरती अवलंबून असेल की सामना कोणत्या दिशेने जाईल, कोणता संघ या सामन्यामध्ये राहणार आहे, कोणत्या दिशेने जाईल हा सामना. कारण की हा निर्धाव चेंडू धोक्याची घंटा घडू शकतो का, कारण की धोक्याची घंटा कुठेतरी डॉट निवडणार आहे. कारण की बिंदी गेंद. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत. दोन चेंडूचा खेळ झाला. धाव फलक 10-12. जे 2 डॉट पाहिजे होते ना श्रीदेव संघाला ते तर आलेले आहेत. कारण की या 2 डॉटनी सामन्याचं चित्र बॉल टू बॉलचं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये येताना. सन्मान्य जतीन पाटील यांना विनंती असेल त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. जतीनजी पाटील यांना विनंती असेल त्यांनी व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. डेस्टिनी फूडचे ओनर सन्मान्य जतीनजी पाटील यांना विनंती असेल व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. चला पुन्हा एकदा सामन्यामध्ये होते. सामन्याच्या दिशेने पहिल्या 2 चेंडूवरती फक्त 1 धाव आलेली आहे. धावफलक आहे 12. बघा ही महत्वाचं षटक असणार आहे. या षटकावरती अवलंबून असणार शेवटच्या चेंडूवर ऑन साइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि मैदानाच्या आतमध्ये अशी चुकी घडली जाते की सामन्यामध्ये वरद विनायक संघ थोड्याशा वरच्या दिशेने जाताना दिसतोय. बघा जिकडे या चेंडू जर का अडला असता, जर सिंगल असती तर पुन्हा एकदा आकाश करत स्ट्राईक वरती आले असते. एक प्रेशर असता पण प्रेशर रिलीज केला गेलाय. श्रेयस नाटू या खेळाडूंनी कुठेतरी वरद विनायक संघावरचा प्रेशर रिलीज केला गेलाय. की 3 चेंडूचा खेळ झाला. धावफलक आहे 16 16 धावा. एक कमबॅक करताना देतोय. कारण की या चौकाराची अत्यंत गरज होती वरद विनायक या संघाला. पण कमबॅक करू शकतो का श्रीदेव संघाचा विचार केला तर आतापर्यंत 3 सामन्यामधून 3 मॅच त्यांनी विन केलेले आहेत. आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना दिसतोय. ऑफसाईडला क्षेत्ररक्षक पुढे येताना दिसतोय मोनिश आणि भरत. मोनिशचा विचार केला तर जेव्हा क्षेत्ररक्षक पुढे येतात तेव्हा मोनिशच आपल्याला श्रीदेव संघाकडून पुढे येताना दिसतात. 3 चेंडू आणि 16 धावा. पुन्हा एकदा ऑन साइडला घेऊन काढला फक्त सिंगल साठी. 4 चेंडूचा खेळ झाला. धावफलक धावा 17-11चं समीकरण. श्रीदेव संघ कमबॅक करेल का वरद विनायक संघ सिंगलनी धावफलक आपला वाढवायचा आहे. 4-17 5 धावेची गरज असणार आहे. 17 4 चेंडूचा खेळ झाला. धावफलक धावा 17. 5 धावेची आवश्यकता असणार आहे वरद विनायक या संघाला. का 5 धावा डिफेन्स केला जातील. 8 चेंडूचा खेळ बाकी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 8 आणि 5. बघा 8 आणि 5चं समीकरण जर का सोपं दिसत असेल तर सोपं नसणार आहे. कारण की याच्या आधी आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 6-4 डिफेन्स होताना 18 धावा 24 चेंडूमध्ये 23 सुद्धा डिफेन्स होताना पाहिला. म्हणजे विचार केला तर समीकरण जेवढं दिसतं तेवढं सोपं नसतं. पुन्हा एकदा हलक्या त्याने घेऊन काढलं. जिंकण्यासाठी 7 चेंडूमध्ये 4 धावा. बघा मैदानाच्या आतमध्ये वारा सुद्धा वाढलेला आहे. 7 चेंडू आणि 4 धावा. 7-4चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. या शेवटच्या चेंडूवरती अवलंबून असेल की शेवटच्या षटकावर धावा 3 न राहतात क्या याच चौकामध्ये सामना फिनिश होईल का सिंगल येईल का निर्धाव चेंडू. एक महत्वाचा चेंडू निर्णायक चेंडू. सामना कोणत्या दिशेने जाईल. 7-4चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा आणि महत्वाचा चेंडू तिसऱ्या षटकातील वेळ घेतला जातोय. दोन्ही खेळाडूंनी वेळ आपला पूर्णपणे वेळ घेतला जातोय. कारण की या चेंडूवरती दडपण असणार आहे. प्रेशर दोन्ही एंडवरती आहे. टॅपचा सहारा आणि एवढे जलद गतीने आले की शक्करचं षटक संपलं. येणारे 6 चेंडू 6-3चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. सामना रंगताना दिसेल का वरद विनायक संघ वरच्या दिशेने जाताना दिसेल का श्रीदेव संघ कमबॅक करू. 6-3चं समीकरण दिसतं तेवढं सोपं असणार आहे. त्याआधी घेऊया ब्रेक. देऊया डीजेला संधी. वरद विनायक संघाचा विचार केला तर सलामीर जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे.
बघा जे सिंगलच्या 2 डॉट आला, पण विचार केला तर सामन्यामध्ये काय घडलं तर श्रीदेव संघाने डॉट काढले होते, पण सलामीवीर जे बॅटर होते ते कुठेतरी वरदविनायक संघाचे बाद करताना दिसले. तेच कुठेतरी एक पॉझिटिव्ह माइंडसेट दोन्ही बॅटरला माहिती होतं की आम्ही डॉट केलं तरी आम्ही कमबॅक करू शकतो, कारण की सलामीवीर जोडी पाहिला. रिव्हर्सिपचा अटॅक, क्षेत्ररक्षक आहे भरतनी बॉल पकडलाय आणि आकाश करत मागे वळून पाहताना धावचीच्या रूपात गडी बाद होताना दिसतो. एक मोठा आदरा. पहिल्या चेंडूवरती धावचीच्या रूपात 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ येणार, अजून 4 चेंडूमध्ये 2 धावा. आधीच उल्लेख केला होता की येणारे 4 चेंडू 2 धावा. धावचीच्या रूपात आकाश करत यांनी रिव्हर्सिपचा अटेम्प्ट केला होता, पण भरत क्षेत्ररक्षक सज्ज होता. हात पकडला, हातात चेंडू पकडला आणि खालच्या एंडवरती धावचीच्या रूपात येणारे 4 चेंडू 2 धावा. हा एक निर्णायक चेंडू. सामना कोणत्या दिशेने जाणार? 4-2चं समीकरण हलक्या हाताने घेऊन काढला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक येईपर्यंत 1 धाव कंप्लीट. 3-1 आणि अलेक्सच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. बघा अलेक्साचा विचार केला तर आजच्या दिवसामध्ये फलंदाजी सुद्धा अलेक्सला जास्त मिळाली नाही, मग दडपण त्याच्यावरती सुद्धा असणार, कारण की 3 चेंडू आणि 1 धावा. आणि जिकडे विचार केला तर श्रेयस नाडू यांनी ग्राउंड मधून आवाज दिला होता की अलेक्स तू आहे, म्हणजे विश्वास ज्याच्यावरती जतावला गेला तो मैदानाच्या आतमध्ये विश्वासी खेळी खेळेल का, कारण की 3-1चं समीकरण. जर का डॉट आला तर चिंता वाढेल, आणि जर का सामना फिनिश करू शकलं तर अलेक्सची वाह होईल. 3-1चं समीकरण. श्रीदेव संघ मोनिश क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना दिसे. 3-1चा सामना. एक महत्वाचा चेंडू. अलेक्स आजच्या दिवसामध्ये बॅटिंग नाही आली आणि घेऊन काढला, कट केलाय, पुन्हा एकदा चेंडू पकडलाय भरत यांनी. थ्रो थोडासा प्रॉपर असतात धावची चरबाद. कॉंग्रॅच्युलेशन वरद विनायक संघ विजय ठरलाय अँड हार्ड लक श्रीदेव. तुमच्या नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. मला संघांचे हार्दिक स्वागत. आपण पाहतोय आजच्या दिवसातला या ठिकाणी 13वा सामना आई एकविरा वर्सेस विघ्नेश फायटर
या दोघांमधला बॅटर या ठिकाणी रंगणार आहे. 3 षटकांचा सामना असेल. यापुढे सामना सर्व सामने 3 षटकांचे राहतील याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. दरम्यान गोलंदाजी मार्गवरती आपण पहिला गोलंदाज पाहतोय. विघ्नेश फायटर संघाकडनं जयेश आणि आशिष ओमकार ही जोडी सुरुवातीपासून आपल्याला ही जोडी रंगताना आपल्याला पाहायला मिळाली. ती जोडी मैदानामध्ये पुन्हा एकदा या त्यांच्या लीग फॉर्मॅटच्या शेवटच्या सामन्यामध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता मात्र ओमकार या ठिकाणी षटकार म्हणून गडी बाद होतो.